सीबीआयचे अनिल अंबानीच्या कार्यालयावर छापे 114 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी 2 माजी संचालकांवर गुन्हे दाखल। कोरोनाच्या नव्या सुपर व्हेरिएंटमुळे जगभरात धडकी, युद्धजन्य परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क राहण्याचे शास्त्रज्ञांचे आवाहन। अशोक खरात्याच्या कृत्यात माझा सहभाग नाही, दीपक केसरकर। 39 आमदार भेटले मग माझेच नाव काय, मंत्र्यांचा शिर्डीत सवाल। 10 वर्षात 11 विमान कंपन्या आर्थिक दबावामुळे बंद, विमान वाहतूक क्षेत्रासमोर मोठे संकट, प्रवाशांच्या अडचणीत वाढ। भारत माता थिएटरमध्ये पुन्हा धुमसणार टाळ्यांचा आवाज। आजपासून मुंबईतील हे ऐतिहासिक चित्रपटगृह प्रेक्षकांसाठी पुन्हा सुरू। सातारा झेडपीवरून महाराष्ट्र विधानसभेत जोरदार राडा, भाजप आणि शिंदे गटात तणाव, पोलिसांच्या कारवाईवर संताप। बिहारमध्ये पेट्रोल 5 रुपयांनी महागले, वाहतूक ठप्प, डिझेलच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याने महागाई वाढण्याची शक्यता। अशोक खराताचा 16 लाखांचा जमिनीचा गजब खेळ, 5 एकर जमीन दान दाखवून 32 लाखांचा व्यवहार, फसवणुकीचे गुट वाढले। ठाणे महानगरपालिका 500 कोटी कर्जरोख काढणार, कर्ज आणि देणी फेडण्यासाठी 6221 कोटींच्या बजेटमध्ये विशेष तरतूद। युद्धामुळे कोरोनासारखी स्थिती, सतर्क रहा, प्रधानमंत्री मोदी। देशातील आर्थिक स्थितीवर दीर्घकाळ परिणाम होण्याची शक्यता वर्तवली। जागतिक पातळीवर इंधन दरात 70% वाढ, भारतात मात्र स्थिरता। आशिया देशाच्या तुलनेत भारताने किमती नियंत्रणात ठेवल्याचा दावा। आजचे सोन्याचे दर जाणून घ्या। 22 कॅरेट 1,28,847 रुपये, 24 कॅरेट 1,40,560 रुपये।